नमस्कार मित्रांनो, स्टडी मॅथमध्ये सर्वांचे स्वागत करतो। टी ट्रिक्स मास्टर शिक्षक पात्रता परीक्षा विषय मॅथ हे पुस्तक आपणासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे। जर तुम्ही क्लासचा 1000 रुपीचा कोर्स विकत घेतला तर यामध्ये जे 1650 प्रश्न आहे त्या प्रश्नाचं सोल्युशन तुम्हाला त्या कोर्समध्ये मिळते। आता आपण 3 गणित घेतो नेहमीप्रमाणे। पहिलं गणित बघा, त्रिकोणी संख्येच्या संदर्भात आहे। 36 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 6व्या त्रिकोणी संख्येचा पाया किती। आता बघा 36 ही संख्या आहे। आता या 36 या त्रिकोणी संख्येला म्हणजे ट्रायंग्युलर नंबर जो आहे, एकतर आपल्याला ट्रायंग्युलर नंबर म्हणजे त्रिकोणी संख्या माहीत पाहिजे। जर समजा माहीत असेल तर अशा पद्धतीने लिहा। कसं की पहिली कोणती आहे तर 1 3 6 10 15 21 झालं। 21 नंतर 28 36 45 55 त्याच्यानंतर येतं 66 66 नंतर येतं 66 78 91 105 आणि 120। एवढ्या तर मी पाठ करून ठेवलेले आहे। 1 3 6 10 15 21 28 36 45 55 66 78 91 105 आणि 120। आता ट्रिक्सच्या आधी तुम्हाला एक्सप्लेनेशन सांगतो। 36 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 6व्या त्रिकोणी संख्येचा पाया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे। आता पाया म्हणजेच काय की प्रत्येकामध्ये किती मिळवले, म्हणजे 1 मध्ये 2 मिळवले तर 2 हा पाया झाला याचावाला। 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15। आता पाया तुम्हाला दिसून येतो की प्रत्येकाचा बेस असतो की समजा जर हा एक पॉईंट काढला आणि इथं जर 2 पॉईंट काढले तर ही काय त्रिकोणी संख्या झाली, ही त्रिकोणी संख्या झाली या ठिकाणी 3। परंतु याची हे जे 2 पॉईंट आहे तो झाला पाया। पाया येणार 2। 3चा पाया कसा आहे तो 2। तर असं जर आपण लिहित नेले 1 1 2 2 3 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15। म्हणजेच त्यांनी काय विचारलं 36 या त्रिकोणी संख्येनंतर, म्हणजे ही जी 36 ही त्रिकोणी संख्या आहे या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 6व्या त्रिकोणी संख्येचा पाया किती। आता 6व्या त्रिकोणी संख्येचा पाया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे। तिथून आपल्याला 6वी संख्या लक्षात घ्यावी लागेल। ही झाली पहिली संख्या, ही आहे दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी आणि ही झाली 6वी। 6व्या त्रिकोणी संख्येचा पाया येतो 14। हे पाठ आहे म्हणून शक्य झालं, अदरवाईज पाठ जर नसतं ना तर हे शक्यच नव्हतं। आपल्याला त्रिकोणी संख्या मी तुमच्यासमोर दाखवलेली आहे। 1 3 6 10 15 21 28 36 45 55 66 78 91 105 आणि 120। मग कुठलीही संख्या घेतली त्या संख्येनंतर क्रमाने येणारी कितवी संख्या घेतली तर त्या संख्येचा पाया तुम्हाला फाइंड आउट करता येते। 120 पर्यंत तुम्ही त्या संख्या पाठ करा। जर पाठ नसेल तर ट्रिक्सच्या माध्यमातून कसं करणार तुम्ही, तर हे तुम्हाला ट्रिक्स पण सांगतो। 2-3 ट्रिक्स सांगतो, अतिशय सोप्या ट्रिक्स आहे। हा जो 36 आहे, जी त्रिकोणी संख्या दिलेली असेल त्याची करायची दुप्पट। काय करायची आहे, दुप्पट। दुप्पट किती येणार आहे 72। आता 72चे 2 क्रमागत फॅक्टर पाडायचे। कसे पाडायचे बघा, 8 9 72 2 क्रमागत अंक झाले किंवा संख्या झाल्या त्याचा गुणाकार 72 आला। आता याच्यातला जो मोठा जो आहे तो पूर्ण नष्ट करून टाकायचा। आता कितव्या त्रिकोणी संख्येनंतर म्हणते 6व्या, तर हे 6 याच्यामध्ये ॲड करायचे तर किती झाले 14। 14 हा पाया झाला। पण कोणाचा 36 त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 6व्या त्रिकोणी संख्येचा पाया झाला 14। हे अशा पद्धतीने तुम्ही काढू शकता। सेकंड क्वेश्चन आपण घेऊया। आता सेकंड क्वेश्चन आहे घडणीच्या संदर्भात। घडणी, आता या ठिकाणी बघा तुम्हाला घडणी देण्यात आलेली आहे। शेजारील घडणीवरून तयार होणाऱ्या इष्टिकेची ती आकाराच्या पेटीच्या अँडच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर असेल। घडणी वेगवेगळ्या पद्धतीच्या असतात। या ठिकाणी झेड क्रमांकाची ही घडणी आहे। कसं असतं की हा ओपन डायस आहे। काय, हा ओपन डायस आहे। म्हणजे जो डायस असतो त्याला जर आपण ओपन केला, म्हणजे एखाद्या पृष्ठाला जर आपण ओपन केलं तर तुम्हाला अशा पद्धतीने तो दिसून येतो। आता तिघांचा एक ग्रुप करायचा, कुठल्याही तिघांचा। हा एक ग्रुप तयार झाला। मधला जर कॅन्सल केला तर जे आजूबाजूचे असतात ना ते एकमेकाच्या विरुद्ध पृष्ठावर असतात, बरोबर आहे। पर्सेंटेजच्या विरुद्ध पृष्ठावर हॅश, हॅशच्या विरुद्ध पृष्ठावर पर्सेंटेज।
आता मग पुन्हा असा एक ग्रुप तयार होतो बघा या ठिकाणी, हा एक ग्रुप तयार झाला तिघांचा, याच्यातला मधला जर गायब केला तर अँडच्या विरुद्ध पृष्ठावर काय येणार आहे, हॅश येणार आहे, आपला स्टार येणार आहे. अँडच्या विरुद्ध पृष्ठावर काय आला, स्टार आला. स्टारच्या विरुद्ध पृष्ठावर काय येणार आहे. मग या घटनेमधले उरले कोणते, हा @ उरला आणि हा डॉलर उरला. जे उरलेले असतात ते आपापसामध्ये विरुद्ध पृष्ठावर असतात. म्हणजे या ठिकाणी @ काय येणार आहे, @ विरुद्ध पृष्ठावर डॉलर येणार आहे. आता काही विचारलं तुम्ही फाइंड आउट सांगू शकता. इथे अँड दिला आहे म्हणून उत्तर तर तुमच्या लगेच लक्षात आलं की स्टार आहे म्हणून सेकंड नंबरचा ऑप्शन तर राईट मारणार तुम्ही, आहे की नाही. अशाच पद्धतीनं तुम्हाला कुठलाही विचारला त्याच्या विरुद्ध पृष्ठावर फाइंड आउट करता येतो. अतिशय सोपा असा प्रश्न आहे. आपल्याला किती प्रश्न घ्यायचे आहे, 1650 प्रश्नांची सिरीज आपली सुरू आहे. किती, 1650 प्रश्नांची. तिसरा प्रश्न. आता हा 11.5 डझन आंब्यांची किंमत 8,142 रुपये आहे, तर 5 आंब्यांची किंमत किती रुपये असेल. मित्रांनो तुमचे पाढे जर जास्तीत जास्त पाठ असेल ना तर तुम्हाला याचं आन्सर लगेच येतं. कसं काढायचं बरं आन्सर. तर आता आपण काय करूया, मांडणी करून घेऊ. 11.1/2 म्हणजे 11.5 डझन म्हणते म्हणून 12 घ्यायचे आहे. यास 8,142 बरोबर. त्याच्यानंतर बघा इथे एक असे 2 द्यायचे, नंतर इथं असे 2, 5 यास किती असं मांडणी करून घेतली. आता या दोघांचा करायचा गुणाकार आणि इथं काय करायचं, हे जे आपण कॅल्क्युलेशन करतो ना हे याच्या बॉटमला मांडायचं. 11 × 2 = 22 ने किती, 23 भागिले 2 आले, 2 × 2 = 12 असा आडवा भाग गेला. 23 × 6 इथं लिहून घ्यायचे डायरेक्ट, 23 × 6 भागाकारामध्ये. आता भाग द्यायचा, निश्चितच भाग जातोच 100%. पहिले 6 ना भाग देऊ, 6 × 6 6 × 6 उरले 2 झाले 21, 6 × 3 = 18 उरले 3 झाले 34, 6 × 5 = 30 आणि 6 × 7 = 42 म्हणजे 13,357 आले. 1,357 भागिले 23 करायचे. आता बघा 1,357 भागिले 23 कसे होतात, कितीचा भाग जाणार बरं इथं, मला तरी कितीचा भाग, 5चा भाग दिसून येतो. समजा 5चा 23 × 5 जर केले तर 5 × 3 = 15, हातचा वाला 1 5 2 10 किती 11, म्हणजेच इथं 5चा भाग गेला तर 115 आले. आता इथं 2 इथं 2 इथं 5 आहे की नाही, 2 2 5. आता इथं निश्चितच 23 आणि 23 गुणिले जर 9 केले तर 9 नाही येणार, बघा ना 23 3 115 झाले, नाही 23 5 23 5 आपण घेतले, 5 3 15 हातचा वाला 5 2 10 11. आता 7 5 गेले 2 राहिले, 3 1 गेला 2 राहिले. इथं हा 5चा इथं टाकला आपण, 5 नाही हा 7 होय, 7 होय, हा 7 आहे 7. तर या ठिकाणी 227 येणार. आता 227 जर म्हटलं तर 9 गुणिले जर केलं तर डायरेक्टली 227 येते. 23 × 9 9 × 3 = 27, 7 आले 2, 9 2 = 18 आणि 2 9 2 = 18 आणि 2 किती झाले, आता इथं किती येतं 22 7 9 3 27 2 9 2 = 18 18 2 20च होतात. 9चा पण भाग नाही चालला, एक मिनटं, थोडंसं सॉरी म्हणतोय कारण की 1357 आपण घेतले होते. 1357 डिवायडेड बाय आपल्याला या ठिकाणी 23 करावं लागेल. 23 × 1 = 23, 23 5 115 होतात म्हणून 135 - 115 घेताना ते चुकलं आहे. 1357 होते तर 1300 काहीतरी वेगळंच घेण्यात आलेलं होतं. इथं 0 इथं 2. आता या ठिकाणी काय येणार आहे, हा 7 इथं येणार आहे आणि 9चा भाग जाणार आहे. 23 × 9 23 × 9 9 3 27 2 9 2 18 2 20 9चा भाग गेला म्हणजे या ठिकाणी 59 आले. 59 म्हणजे या ठिकाणी किती आले तर 59. 59 × 5 करा, डायरेक्टली आपल्याला आन्सर निघून जाणार. 59 × 5 5 9 45 4 5 5 25 4 29 295 आन्सर येते. म्हणजे फर्स्ट नंबरचा ऑप्शन राईट आलेला आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला 3 क्वेश्चन मी समजून सांगतो. आता एक असं मांडीवरच एक कागद घेतला आहे आणि त्याच्यावर सॉल्व करून सांगितलेले आहे. वेळेच्या अभावी
डायरेक्ट समजून सांगतो आहे ते तुम्ही समजून घ्या. कॅल्क्युलेशन एखाद दुसरं जर मिस्टेक झालं तर तुम्ही ते राईट करू शकता, कारण शेवटी कॅल्क्युलेशन तुम्हालाच करायचे. माझं काम एवढंच आहे की इथे काय करणे, डझन म्हणजेच 12 आणि असा भाग कसा जातो हे सांगणे. म्हणजेच 11 दूनी 22 आणि 1 23, 23/2, 1 2 2 सकम 12. आणि माझं एक काम आहे की बाबा इथं गुणाकार न करता डायरेक्टली तुम्ही याच्या बॉटमला ते जैसे ते घ्या, म्हणजेच लवकरच तुमच्याला काय जाणार, भाग जाऊ शकतो. पहिले 6 भाग दिला तर 1357 आले, 23 भाग दिला तर 59 आले, 59 गुणिले 5 म्हणजेच 295 आले. म्हणजेच काय, 5 आंब्यांची किंमत किती येणार आहे, 295 रुपयेच येणार आहे. ठीक आहे. TET ट्रिक्स मास्टर जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही माझा कोर्स जॉईन करावा लागेल, कारण यामध्ये मी 1650 प्रश्न तुम्हाला हे केलेले आहे. 1650 किती म्हटलं मी, 1650. कसे तयार झाले बरं 1650, तर 2013 पासून तर 2021पर्यंत जे काही TETचे पेपर झाले त्या TETच्या पेपरमध्ये 30 मार्क्सचं गणित विचारले जाते. 30 मार्क्सचं गणित विचारले जाते म्हणजे 30 क्वेश्चन्स विचारले जाते. हे 30 क्वेश्चन्स मी टार्गेट केले आणि प्रत्येक पेपर म्हणजे याच्यातला जर एक टार्गेट केला तर त्याला गुणिले 10, सॉरी त्याच्यावाले 10, म्हणजेच प्रत्येक टाईपचे 11 गणितं माझ्याकडे तयार आहे. 11 गणितं, प्रत्येक टाईपचे 11 गणितं. आणि एकूण टाईप्स किती निघतात या 2013 पासून तर 2021पर्यंत, तर 150 टाईप्स निघतात. 150 गुणिले 11 करा तुम्ही, 1650 होणार आहे. 11 0 0, 11 5 55, 5 आले आजचे, 11 1 11 आणि 5 16. 1650 प्रश्न मी असे तयार केलेले आहे. 1650 प्रश्न मी माझ्यावाल्या क्लासमध्ये तुम्हाला समजून सांगतो आणि ते तुम्ही एकदाचे समजून घेतले की 30 आउट ऑफ 30 मार्क्स मिळतात. ठीक आहे. ओके. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.